कोकणात तर आलो आहे, पण कोणत्या रस्त्याने आलो आणि कुठून आलो आहे एवढं माहिती आहे की तामणीच्या घाटातून पुढं आलो. इकडं आलो आहे पण काही सुचतच नाही आहे कोणत्या रस्त्याने आणि कुठं जायचं नेमकं ते. बघू आता 2-3 दिवसात रायगडावरती जाईल. आणि काय कुठं आलो आहे नेमकं, गाडीचं पेट्रोल संपलं आहे. गाडी थांबवली इथं, काय करायचं. रोडला बघतो कोणी भेटतंय का. पेट्रोल जर दिलं तर ठीकच आहे. पण कोकण तसं पाहायला गेलं तर खूप सुंदर आहे, मस्त आहे कोकणामध्ये सगळं काही. जाय फिरायला जागा, घरं होऊ शकता. झाडाखाली बसलो आहे. रूम बघत होतो पण रूम कुठं काही मिळालंच नाही. त्याच्यामुळं मस्त आपला मुक्काम आहे ना रोडच्या कडेलाच ठोकला आहे. जागा मिळेल तिथं आपलं झोपायचं, खायचं, प्यायचं, मस्त राहायचं. पेट्रोल पंप कुठे माहिती नाही, पण जरा गाडी ढकलून दमलो त्याच्यामुळं बसलो आहे. रोडने गाड्या भरपूर जात आहेत. एका दोघांना विचारलं होतं पेट्रोल पंप कुठे आहे, त्यांनी सांगितलं की 2 किलोमीटरवरती आहे पुढं. पण थकलो होतं, पाण्याची बाटली पण नाही जवळ, तोंडाला कोरड पडली, सगळा बुलबुलैया झाला आहे. पण टेन्शन घेत नाही, आपली आई आहे ना मांढरीची काळी आपल्यासोबत, टेन्शन नाही घ्यायचं, बाकीचं काही विषयच करायचं नाही. इथे एक गाव आहे, त्या गावाचं नाव काय, देवगाव, ड्रीम विलेज, आमच्या स्वप्नातील गाव. बघू शकता बोर्ड लागला आहे. गाड्या जात आहेत, समोर मस्त डोंगर आहे, छान आहे. थोड्या वेळाने आपलं बघू जाता येईल याच्यामध्ये 2 किलोमीटरवरती. दैना तर होत असते सगळ्यांची, तसं काही विषय नाही आहे, होतच असं कधी कधी. मस्त एरिया, छान आहे. कोकण म्हणजे एकदम सुंदर ठिकाण आहे. नक्कीच कोकणात फिरायला यायला पाहिजे. महादेवाची कृपा आणि आई काळूबाई सोबत असली ना तर तो माणूस सगळ्या संकटांना तोंड देऊ शकतो. कारण तेवढं धाडस आणि धैर्य आणि त्या संकटावर मात करणारी मांढरीची काळी आहे. त्याच्यामुळं काय टेन्शन घ्यायचं नाही. जीवनात चढ उतार होत असतात, सुख दुःख येत असतात, चालायचं. खूप टेन्शनमध्ये जगलो, पण आता वाटतं जरा जीवन सुंदर जगावं. तर मेल्यानंतर काय सोबत येणार नाही, कोणी काय घेऊन जाणार नाही. 1 रुपया, अरे तेल मुंगळे अंगावर पडतात. मेल्यावरती कोणीच काही 1 रुपया सोबत घेऊन जाणार नाही. फक्त जीवनात जेवढं सुख आहे ना, सुख कमवता येईल तेवढं कमवायचं. आनंद देता येईल आणि आनंद घेता येईल तेवढा आनंद द्यायचा पण आणि आनंद घ्यायचा पण. बस आपण फक्त पुढं चालत राहायचं. मार्ग दाखवणारा तो भगवंत आहे, तो वर बसलाय, तो सगळ्यांना पाहतोय आणि सगळ्यांचा हिशोब त्याच्याजवळ आहे. चला तर मी आता गाडी पेट्रोल पंपावरून येतो. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटू. कोकण दौरा लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करा. धन्यवाद.